नमस्कार। भाग 1 मेष राशीचा जन्मस्वभाव, लोकांना न कळलेलं सत्य। मेष राशी म्हणजे बाहेरून दिसणारा आत्मविश्वास, वेग आणि धाडस, पण आतून चाललेली एक शांत, खोल आणि कधी कधी वेदनादायक लढाई। मेष राशीचे लोक जन्मतःच लढवय्ये असतात, पण ही लढाई फक्त जगाशी नसते, ती स्वतःच्या भावनांशीही असते। लहानपणापासून त्यांना तू मजबूत आहेस, रडू नकोस, स्वतः सावर असं ऐकायला मिळतं। त्यामुळे भावना व्यक्त करणं त्यांनी शिकलेलंच नसतं। ते दुखावले जातात पण बोलत नाहीत, ते प्रेम करतात पण मागणी करत नाहीत। मंगळ ग्रहाच्या प्रभावामुळे त्यांच्यात प्रचंड ऊर्जा असते। ही ऊर्जा योग्य दिशेला गेली तर ते शिखर गाठतात, पण चुकीच्या दिशेला गेली तर राग, चिडचिड, एकटेपणा वाढतो। लोक त्यांना तापट, इगोइस्टिक किंवा अधीर म्हणतात। प्रत्यक्षात मेष फक्त सत्य सहन करू शकत नाही। खोटेपणा, नाटक, दुटप्पीपणा या सगळ्याशी त्यांचा संघर्ष असतो। मेष राशीला कायम स्वतःला सिद्ध करावं लागतं, कारण त्यांच्या मनात एक खोल भीती असते, मी थांबलो तर मी हरलो। त्यामुळे ते थांबत नाहीत, विश्रांती घेत नाहीत आणि हळूहळू आतून थकतात। भाग 2 बालपण, संघर्ष आणि लवकर आलेली परिपक्वता। मेष राशीचं बालपण अनेकदा इतरांपेक्षा वेगळं असतं। कधी घरातील जबाबदाऱ्या, कधी परिस्थितीचा ताण, तर कधी भावनिक दुर्लक्ष, या सगळ्यामुळे ते लवकर मोठे होतात। जिथे इतर मुलं आधार शोधतात, तिथे मेष स्वतः आधार बनतो। ही सवय पुढे आयुष्यभर चालू राहते। बालपणीच त्यांनी शिकलेलं असतं की मदत मागणं म्हणजे कमजोरी, त्यामुळे ते सगळं एकट्याने झेलतात। या प्रक्रियेत ते मजबूत होतात, पण मनावर खोल जखमा बसतात। स्वतःच्या गरजा, इच्छा, स्वप्न हे सगळं बाजूला पडतं आणि एक दिवस कोणीतरी विचारलं तर तुला काय हवंय, त्यांना उत्तरच सापडत नाही। भाग 3 प्रेम आणि नातेसंबंध, जिथे मेष सर्वाधिक हरतो। मेष राशी प्रेम करताना पूर्ण समर्पण देते। ते अर्धवट प्रेम करत नाहीत, ते समोरच्यासाठी उभे राहतात, त्याच्या चुका झाकतात, गरज पडली तर जगाशी भांडतात, पण बदल्यात त्यांना समजून घेणं, आदर आणि भावनिक सुरक्षितता हवी असते। दुर्दैवाने मेष अनेकदा अशा लोकांवर प्रेम करतो जे त्यांच्या ऊर्जेला घाबरतात, त्यांच्या थेट बोलण्याला राग समजतात। तू फार अग्रेसिव्ह आहेस, हे वाक्य मेषचं मन मोडून टाकतं, कारण आक्रमकतेमागे असलेली वेदना कुणी पाहत नाही। भाग 4 कुटुंब, कर्तव्य आणि न बोललेली वेदना। मेष राशीचं आयुष्य पाहिलं तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ही रास कधीच स्वतःसाठी जगत नाही, ती कर्तव्यासाठी जगते। घरात अडचण आली तर मेष पुढे उभा राहतो, कोणाला आधार हवा तर मेष स्वतःच्या भावना बाजूला ठेवतो। मी आहे ना, हे वाक्य त्यांच्या आयुष्याचं ध्येय बनतं। पण या सगळ्यात एक प्रश्न कधीच विचारला जात नाही, मेष राशीला काय वाटतंय? लहानपणापासून त्यांना जबाबदारीची सवय लागते। आई वडिलांच्या अपेक्षा, भावंडांची काळजी, कुटुंबाचा मान, या सगळ्याचं ओझं ते हसत हसत उचलतात, कारण त्यांना वाटतं मी कमजोर झालो तर सगळं कोसळेल। मेष राशी आपल्या वेदना बोलून दाखवत नाही, कारण त्यांना भीती असते, मी माझं दुखणं सांगितलं तर लोक मला स्वार्थी समजतील। त्यामुळे ते आतून तुटत जातात पण बाहेरून मजबूत दिसतात। कुटुंबासाठी निर्णय घेताना ते स्वतःचं आयुष्य बाजूला ठेवतात, स्वप्न थांबतात, इच्छा दबल्या जातात आणि एक दिवस मनात प्रश्न उभा राहतो, मी एवढं सगळं केलं पण मला काय मिळालं? ही न बोललेली वेदना हळूहळू रागात बदलते आणि तोच राग लोकांना दिसतो, पण त्या रागामागे असलेलं बलिदान कोणालाच दिसत नाही। मेष राशीचा खरा संघर्ष बाहेर नाही, तो घरात, कुटुंबात आणि स्वतःच्या मनात चाललेला असतो। भाग 5 करिअर, पैसा आणि संघर्षाची परीक्षा। कामाच्या बाबतीत मेष राशी अतिशय मेहनती आणि धाडसी असतात। नेतृत्वगुण, निर्णयक्षमता आणि वेग हे सगळं असूनही त्यांना योग्य वेळी योग्य संधी मिळत नाही, त्यामुळे त्यांना स्वतःला वारंवार सिद्ध करावं लागतं। मेहनत जास्त आणि फळ उशिरा मिळाल्यामुळे निराशा वाढते। भाग 6 लोक मेष राशीला चुकीचं का समजतात? मेष राशी स्पष्ट बोलते, त्यांना गोड खोटं बोलता येत नाही, त्यामुळे समाजात त्यांना उद्धट, इगोइस्टिक किंवा तापट समजलं जातं। प्रत्यक्षात ते फक्त प्रामाणिक असतात, त्यांच्या शांततेमागेही संघर्ष असतो। भाग 7 मेष राशीचा काळ कसा बदलतोय? मेष राशीच्या आयुष्यात जो काळ आतापर्यंत होता तो संघर्षाचा, परीक्षा घेणारा आणि अनेकदा अन्यायकारक होता। मेहनत करूनही फळ न मिळणं, योग्य असूनही दुर्लक्षित राहणं आणि मनापासून केलं तरी शेवटी दोष आपल्यावरच येणं, हे सगळं मेष राशीने खूप जवळून अनुभवलं आहे। पण आता हा अध्याय हळूहळू संपत चालला आहे।
ग्रहस्थिती बदलते आणि त्या बदलाचा सगळ्यात मोठा परिणाम मेष राशीच्या मनावर होणार आहे. आधी जे निर्णय घाईत घेतले जायचे ते आता शांततेत घेतले जातील. रागापेक्षा समजूतदारपणा पुढे येईल. मेष राशीला आता कळू लागेल की प्रत्येक गोष्टीसाठी लढणं गरजेचं नाही. काही वेळा योग्य क्षणाची वाट पाहणं जास्त शहाणपणाचं असतं. या बदलत्या काळात जुन्या जखमा भरून येऊ लागतील. ज्या लोकांनी वेदना दिल्या त्यांच्याबद्दलचा राग कमी होईल, माफ करण्यासाठी नाही तर स्वतःला हलकं करण्यासाठी. करिअरमध्ये अडकलेली कामं पुढे सरकतील. जिथे सतत अडथळे होते तिथे मार्ग दिसू लागतील. आर्थिक बाबतीतही स्थैर्याची सुरुवात होईल. सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे मेष राशीचा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन. आधी मी का चुकतोय असा प्रश्न होता, आता प्रश्न असेल मी काय योग्य करतोय. आत्मविश्वास परत येईल, पण यावेळी तो शांत असेल, आक्रमक नाही. हा काळ मेष राशीला शिकवतोय की ताकद म्हणजे फक्त लढणं नाही तर योग्य वेळी थांबणं, निवड करणं आणि स्वतःला प्राधान्य देणंही आहे. संघर्षातून उगवणारा हा बदल मेष राशीला एका अधिक परिपक्व, स्थिर आणि यशस्वी आयुष्याकडे घेऊन जात आहे. भाग 8. मेष राशीसाठी उपाय. मेष राशीचा मुख्य प्रश्न राग नाही तर ऊर्जेची चुकीची दिशा आहे. त्यांच्या आत प्रचंड शक्ती आहे, पण ती कशी वापरायची हे कोणी शिकवत नाही. त्यामुळे पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे ऊर्जा दाबू नका, तिला योग्य मार्ग द्या. दररोज सकाळी सूर्यनमस्कार किंवा साधा व्यायाम केल्यास मेष राशीची आतली अस्वस्थता कमी होते. शरीर थकलं की मन शांत होतं आणि निर्णय अधिक स्पष्ट होतात. आठवड्यातून किमान एकदा तरी एकांतात शांत बसण्याचा सराव करा. हा एकांत तुम्हाला कमजोर करत नाही तर मजबूत करतो. मंगळ ग्रह मजबूत करण्यासाठी हनुमान उपासना अत्यंत लाभदायक ठरते. मंगळवारी हनुमान चालीसा वाचणं, लाल फूल अर्पण करणं किंवा साधं राम नामस्मरण करणं हे उपाय मनाला स्थैर्य देतात. रागाच्या क्षणी लगेच बोलण्याऐवजी 3 श्वास घ्या, मग प्रतिक्रिया द्या. हा छोटा उपाय अनेक मोठे वाद टाळू शकतो. सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे सगळ्यांसाठी लढायचं नाही हे स्वीकारणं. प्रत्येक युद्ध तुमचं नसतं. स्वतःला वाचवणं ही कमजोरी नाही, ती शहाणपणाची खूण आहे. मेष राशी जेव्हा स्वतःला समजून घेते तेव्हाच त्यांचा खरा बदल सुरू होतो. भाग 9. मेष राशीच्या चुका, सावधानतेचा इशारा. प्रत्येक लढाई तुमच्यासाठी नाही, सगळ्यांना वाचवण्याची जबाबदारी तुमची नाही. स्वतःसाठी थांबणं, मागे हटणं ही कमजोरी नाही, ती शहाणपणाची निशाणी आहे. भाग 10. येणारा सुवर्णकाळ, अंतिम संदेश. मेष राशी हो, आता तुमच्या आयुष्यात जो काळ येतो आहे तो फक्त बदलाचा नाही, तो न्यायाचा काळ आहे. अनेक वर्ष तुम्ही जे सहन केलं, ज्या गोष्टींवर गप्प बसलात, ज्या वेदना मनात दाबून ठेवल्यात, त्या सगळ्याची नोंद विश्वाने घेतली आहे आणि आता त्याचं उत्तर मिळण्याची वेळ जवळ आली आहे. हा सुवर्णकाळ गाजावाजात येणार नाही, तो शांतपणे आयुष्यात प्रवेश करेल. तो तुमच्या मनात स्थैर्य आणेल, विचारांना स्पष्टता देईल आणि निर्णयांमध्ये ठामपणा देईल. आधी जिथे सतत संघर्ष होता तिथे आता निवड असेल. कोणासाठी लढायचं आणि कुठे थांबायचं हे तुम्हाला समजू लागेल. या काळात मेष राशीला स्वतःची किंमत कळेल. लोकांची मान्यता मिळाली नाही तरी स्वतःचा आत्मसन्मान जपता येतो हे उमजेल. जे नातेसंबंध फक्त ओझं होते ते हळूहळू दूर जातील आणि जे खरे आहेत ते अधिक मजबूत होतील. करिअरमध्ये तुमचं काम बोलू लागेल, शब्द नाही. पैसा येईल, पण त्याहून मोठं धन म्हणजे मनःशांती असेल. सगळ्यात मोठा बदल म्हणजे तुम्ही स्वतःला माफ कराल. मी एवढं सहन का केलं या प्रश्नाऐवजी मी एवढं सहन करू शकल याचा अभिमान वाटेल. हीच खरी ताकद आहे. मेष राशी हो, आता वेळ आहे फक्त जगाशी लढायची नाही तर स्वतःसाठी जगायची. हा सुवर्णकाळ तुमच्यासाठी आहे आणि यावेळी तुम्ही फक्त टिकणार नाही, तुम्ही तेजस्वी व्हाल. जर तुम्हीही मेष राशीचे असाल तर आजपासून भगवान हनुमानाचं नाव घ्या. त्यांच्या भक्ती आणि शक्तीने तुमचं आयुष्य नक्कीच बदलणार आहे. पैसा, प्रेम, यश आणि शांती हे सगळं तुम्हाला मिळवायचं असेल तर लक्षात ठेवा, श्रद्धा हीच सर्वात मोठी शक्ती आहे. कमेंटमध्ये जय बजरंगबली लिहायला विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.